नमस्कार मित्रांनो, कसं आहात तुम्ही सर्व? सकाळ सकाळ निघून गेलो होतो शेताकडे. काय मोटर चालू करायची होती. का करता घरी राहायला म्हणजे हेच काम आहेत बरं का. लेकिन आज कॉलेजला पण जायचं होतं. आलो इकडं शेतामध्ये, तर हे आमची विहीर वगैरे आहे इथं. मोटर वगैरे आहे. इथून घरी पाणी जाते, काहून अंडरग्राऊंड आहे. तर मग येऊन गेलो घरी, जेवण वगैरे करून. तितक्यात ना भाचा आला फोन की बाय आणायला चालला जा. त्याचीच गाडी घेऊन चालला गेलो बाय आणायला. मग वेळ पण झाला, पटापट बाया वगैरे आणून घेतल्या आणि मी पण निघून गेलो कॉलेजसाठी. तुम्हाला सांगतो किती काही वेळ होईन का नाही, तरी आमचा हा पोट्टा लेकाचा माहीत नाही कोणता होटच आपलंच होता. आज का करत होता, काहून असा करत होता. मग यानं वहिनीसाठी सिम वगैरे घेऊन घेतली. मला घेऊन दे म्हणलं, नाही म्हणे बस आहे नाही साला हा. मग तिथून कनाच्या तारसा रोडवर पांगवलं. सकाळ होती तर खाली खालीच होता. मग गाडी वगैरे ठेवून दिली आणि निघून गेलो कामठीसाठी. तर आई गाडी चालवत नव्हता. मग नंतर येऊन गेलो कामठीसाठी. तर वरती जातो, सर म्हणतो ते साला पोट्ट्या अभ्यास घेऊन करणार म्हणे का नुसते व्हिडिओज बनवशील म्हणे. अरे म्हणलं सर तुम्ही बी म्हणलं. मग काष्टीजीने एक पेज नाही आठवता, बंड्या काका, पुरा बंड्या काका आहे आपला. मग करणगीर माहीत ना काहून हसत होता. आता खूप लडकी का चक्कर है यहाँ पे कुछ तो. तर मग गंत घेऊन सोडत होते. मग येऊन गेलो खालतो, गमत नव्हता. तर हे पाणी तर टाइमपास करतो हे ऋतिक. पहा बरं व्हिडिओ बनवते. मग माकडे देतो टाक म्हणते. मग आपण बनवला ना भोसा आहे ना. मग माहीत ना काष्टीची कायच्या दिमागला, अरे यार काष्टीच्या दिमागच खराब झाला होता पुरा. म्हणलं घरी जायची सुट्टी होऊन गेली. नंतर आम्ही येऊन गेलो मेन रोडवर. तर पाणी इथं घुंगरू दिसले लेकाचे एवढे झाले. पण पाणी पतंगच्या मागताना म्हणलं वा रे पोट्टे तुम्ही बी शिका म्हणलं काहीतरी आमच्याकडून. मग येऊन गेलो कणानले आपल्याला जिमला जायचं होतं. जिम वगैरे झाली होती, पण जिम म्हणजे आपल्या पोट्टीनात काही मजा नाही येत आहे. म्हणून काय जिमचे क्लिप टाकत नाही आता. चला भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.